महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच भागांमध्ये मान्सूनने ब्रेक घेतलेला आहे आणि पुन्हा पाऊस केव्हापर्यंत चालू होऊ शकतो अशा बऱ्याचशा कमेंट आल्या. तर पुन्हा केव्हापर्यंत चालू होऊ शकतो याबद्दल अजून डिटेल अपडेट्स नाही. पण कोणत्या तारखेपर्यंत पावसाची शक्यता जवळपास नाहीच आहे. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. तर जो अंदाज होता म्हणजे कालसाठी दिलेला, त्याप्रमाणे कोकण घाटात क्वचित पाऊस झाला आणि पूर्व विदर्भात क्वचित थोड्याशा पावसाच्या नोंदी झाल्या. एकदम हलका पाऊस आहे. आणि राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे वातावरण हे कोरडं पाहायला मिळत आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले काय कारण आहेत ज्यामुळे पाऊस सध्या कमी आहे. एम-जी-ओ चांगल्या स्थितीत नाही, एल निनो आहे, आय सुद्धा मदत करत नाही आणि मान्सूनचा आजलेखम जो पट्टा हा हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचलेला आहे. त्यासोबत उंचावरचे उत्तरेकडचे कोरडे वारे हे राज्याकडे येत आहेत. साधारणतः 15 तारखेपर्यंत या वाऱ्यांचा प्रभाव हा जास्त प्रमाणात राहील. तिथून पुढे थोडंसं बाष्प येताना दिसतंय वातावरणामध्ये. पण मॉडेलनुसार अजूनही त्याच्या पुढे सुद्धा पावसाची शक्यता जास्त नाही. साधारणतः हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे, की 15 ते 20 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरावर एखादी सिस्टम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये पाहायला मिळू शकतो, पण तो खूप लांबचा अंदाज झाला. पण 17 तारखेपर्यंत तरी राज्यात विशेष पावसाची शक्यता नाहीये. साधारणतः कोकण घाटाचा भाग आणि पूर्व विदर्भातील क्वचित अपवाद वगळता राज्यात 17 तारखेपर्यंत विशेष पाऊस नाही आणि तिथून पुढे सुद्धा जी काही शक्यता बनेल त्याच्या अपडेट्स आपण येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच घेऊ. सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर कोकण घाटाच्या काही भागाच्या आसपास किंवा मध्य महाराष्ट्र पश्चिम भागाकडे थोडंसं ढगाळ हवामान, काही ठिकाणी हलक्याशा सरी पाहायला मिळत असतील. पण विशेष असे पावसाचे ढग नाहीत. मराठवाड्यात सुद्धा ढगाळ वातावरण आहे, पण हे पावसाचे ढग नाहीत. उंचावरचे ढग आहेत. विदर्भाकडे सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे. पण याही भागामध्ये हे ढग काही पावसाचे नाहीत. आणि उद्याचा सुद्धा अंदाज हाच राहील, की कोकण घाटाच्या आसपास क्वचित हलका किंवा हलका मध्यम पावसाच्या सरी बरसतील. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची विशेष शक्यता नाही. काहीसा अपवाद राहू शकतो, पण बराचसा भाग कोरडा राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.